न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। आर्थिक अडचणींमुळे उपचाराचा खर्च पेलणं कठीण झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाला रुग्ण हक्क संघर्ष समितीने मोठा दिलासा दिला। सह्याद्री हॉस्पिटल धर्मादाय डेक्कन पुणे येथे उपचार घेतलेल्या स्वप्नील धात्रक नाशिक यांच्या उपचाराचे उर्वरित तब्बल 4,70,000 रुपयांचे बिल माफ करून देण्यात आले। स्वप्नील धात्रक हे जॉईंट रिप्लेसमेंटच्या उपचारासाठी 10 दिवस रुग्णालयात दाखल होते। त्यांच्या उपचाराचे एकूण बिल सुमारे 7 लाख रुपये झाले। त्यापैकी 2,30,000 रुपये इन्शुरन्स मधून मिळाले। मात्र उर्वरित 4,70,000 रुपयांचा खर्च कुटुंबासाठी मोठे आर्थिक संकट ठरत होता। स्वप्नील धात्रक यांच्या उपचाराचा खर्च वाढत असताना त्यांच्या नातेवाईकांना रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या मदत कार्याबाबत माहिती मिळाली। त्यानंतर नातेवाईकांनी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय बावळेकर यांच्या टीमशी संपर्क साधला। प्रकरणाची माहिती मिळताच संजय बावळेकर यांच्या टीमने तातडीने पुढाकार घेत संबंधितांशी संपर्क साधला आणि मदतीसाठी सूत्रे हलली। समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सह्याद्री हॉस्पिटल धर्मादाय डेक्कन पुणे येथे उर्वरित 4,70,000 रुपयांचे बिल माफ करून देण्यात आले। त्यामुळे धात्रक कुटुंबावर आलेले मोठे आर्थिक संकट दूर झाले। या संपूर्ण प्रसंगाचा रुग्णाच्या आईचा व्हिडिओ उपलब्ध असून मुलाच्या उपचाराच्या काळात कुटुंबावर आलेली आर्थिक अडचण आणि त्यानंतर मिळालेल्या मदतीच्या भावना या व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसून येत आहेत। अडचणीच्या काळात मदतीचा हात मिळाल्याने धात्रक कुटुंबाला मोठा आधार मिळाला। रुग्णाच्या उपचाराबरोबरच त्यांच्या कुटुंबावरील आर्थिक ताण कमी करण्याचे कामही महत्त्वाचं असल्याचे या घटनेतून दिसून येते। या मदत कार्यामध्ये रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय बावळेकर, संस्थापक विजय पंडित, अमित मानकर, सागर उपासनी, किरण बेदी, अमर जाधव, राजू सुलाखे, हेमंत गवळी, प्रशांत कुमावत, बालाजी शिंदे, किरण बदे आणि प्रशांत काटे यांचे योगदान लाभले। समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे रुग्णाच्या कुटुंबाला लाखो रुपयांचा आर्थिक दिलासा मिळाला। महाराष्ट्र प्रदेश रुग्ण हक्क संघर्ष समितीतर्फे सर्व गरजू नागरिकांना आवाहन करण्यात येते की आर्थिक अडचणींमुळे उपचाराचा खर्च किंवा रुग्णालयाचे बिल भरणे कठीण झालेल्या रुग्णांची माहिती असल्यास तातडीने संबंधितांना मदतीसाठी संपर्क साधावा। अशा प्रकारचा रुग्ण किंवा गरजू कुटुंब कुठे आढळल्यास त्वरित न्याय क्रांती न्यूज चॅनलशी संपर्क करा। रुग्णाच्या परिस्थितीची माहिती घेऊन योग्य त्या पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। माणुसकीच्या या मदतीच्या हाताला सलाम। अच्छा लागला, अजून 1 वर्ष तो घरीच राहणार आहे। मग मी कुठून पैसे आणू आणि कसे देऊ यांना? मग मी यांना हे सगळं बोलले तर ते बोलले आता तुम्हाला द्यावाच लागणार आहे। मग एक हे होतं काय म्हणे, बँकेचं लोन घ्या म्हणे, त्या लोनवर करा म्हणे मग तुम्ही। मग म्हटलं लोन तर मग त्याचा हप्ता किती येईल म्हणे, 12% आणि 17,000 हप्ता येईल। तर माझा नवरा रिक्षा चालवतो, तुम्ही कुठून एवढं भरणार आहे 17,000 हप्ता? तर मी नाही भरू शकत ना। मग म्हटलं माझ्याकडे पैसेच नाही। मग शेवटी माझ्या किडन्याच काढून घ्या आणि तुम्ही आता इथंच ठेवा म्हटलं, आम्हाला नका सोडू, आम्ही 3 दिवसापासून इथं बसलेलो आहे। तर मग आम्ही असंच म्हटलं काहीतरी कॉन्टॅक्ट, माझ्या मुलाचे मित्र वगैरे होते। मग म्हटलं भाऊंची ओळख निघाली तर मग आम्हाला माहीत झालं माझ्या मित्राचे मित्र आहे, त्यांनी मग भाऊंचं हे केलं। मग भाऊंना आम्ही फोन केला आणि हे भाऊ आम्हाला सख्या भावाच्या पलीकडे देवासारखे धावून आले आमच्यासाठी। आणि मग यांनी आमच्या तिथे काय बोलायचं ते बोलले। ह्यांनी जेव्हा मला बोलवलं, काल रात्रीचा विषय झाला। काल रात्रीपासून मला एक 10 फोन आले, सकाळी आलो, सगळं सविस्तर चर्चा झाली हॉस्पिटलची आणि काय जे आहे ते आज दुपारपर्यंत यांना डिस्चार्ज देऊन हे नाशिकला स्वतः जात्याल। जे बिल होतं धर्मादाय हॉस्पिटलमधून जेवढं बिल होईल ते माफ करून सगळं सविस्तर सांगितलेलं आहे। ते आज जात्याल तर पुढच्या ह्याच्यात तुम्हाला आणि त्यांची पूर्णपणे मुलाची काळजी घ्या हेच अपेक्षा आहे आम्हाला। आणि कधी कुठेही तुम्हाला धर्मादायच्या कुठल्या हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटलला काही मदत लागली रुग्ण हक्क संघर्ष समिती, तुम्ही कधीही कॉल करा। हो चालेल, धन्यवाद। खूप आभारी आहे, तुमचे देवासारखे धावून आले। तुम्ही व्यवस्थित जावं हेच आमची अपेक्षा, मुलाची काळजी घ्या। धन्यवाद। संपादक प्रशांत काटे, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।